मराठी माझी आई आहे आणि उत्तर भारत माझी मावशी आहे असं वादग्रस्त विधान प्रकाश सुर्वे यांनी केलेलं आहे। एक वेळ आई मेली तरी चालेल पण मावशी जगली पाहिजे। उत्तर भारतीय वोट बँकसाठी प्रकाश सुर्वे यांनी हे वक्तव्य केलंय। मराठी माझी आई आहे आणि उत्तर भारत माझी मावशी आहे। एक वेळ आई मेली तरी चालेल पण माझी मावशी जगली पाहिजे असं धक्कादायक विधान प्रकाश सुर्वे यांनी केलंय आणि त्यांच्या विधानानंतर मोठ्या प्रमाणावर वाद निर्माण झालेला आहे। नहीं चाहिए कि माँ से ज्यादा प्यार करती है, तो माँ से ज्यादा प्यार आपने। और एक बार माँ मर गई तो चलेगा लेकिन मौसी मरना नहीं चाहिए कि मौसी ज्यादा प्यार करती है, तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है, तो यही प्यार मेरे साथियों के लिए भी बरकरार रखो, यही मैं कहूंगा और मेरे दो शब्द खत्म करूंगा। जय हिंद, जय महाराष्ट्र। और एक बार संस्कृतीचा गळा घोटण्याकरता देवेंद्र फडणवीस हे आसुसलेले आहेत आणि त्यांना महाराष्ट्राचा गायपट्टा करायचा आहे। अलीकडच्या काळात त्यांना दिवसा पण पंतप्रधान होण्याची स्वप्न पडतात आहे आणि आपण हिंदी भाषिकांमध्ये लोकप्रिय झालो पाहिजे करिता त्यांनी मराठी भाषेच्या छातीत हा खंजीर खुपसलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांची एकंदरीत या भाषा विषयाच्या अनुषंगाने असणारी भूमिका म्हणजे माय मोरो आणि मावशी वाचो अशाच स्वरूपाची आहे। हे त्यांच्या वक्तव्याला आम्ही सहमत आहोत। मात्र हे वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस सरकारच्या अनुषंगाने आहे आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहेत हे शांत पद्धतीने शांत डोक्याने हा सगळा खेळ बघत आहेत, हे देखील फार मोठं दुःख आहे।